नमस्कार नाशिककर, तुम्हाला आठवत असेल 2 आठवड्यापूर्वी मी 2 युवा उद्योजकांबरोबर व्हिडिओ केला होता. हो, MH19 चिप्सवाला. आणि आज मी त्यांच्या दुकानात आलोय. 19 ऑगस्ट त्यांच्या दुकानाचं ओपनिंग आहे आणि आपल्याबरोबर दुर्गेश आणि साई आहेत. तर मला पटकन सांगा की तुम्ही इथे काय काय प्रोडक्ट्स विकणार आहात. दादा आपल्याकडे इथे बनाना चिप्स मध्ये ना 10 फ्लेवर आहेत. बनाना चिप्स मध्ये आपण वेगवेगळे 10 फ्लेवर दिलेले आहेत. परत आपल्याकडे मसाले, ड्राय फ्रुट्स, बेकरी प्रोडक्ट्स पण राहणार आहेत. असं भरपूर पदार्थ आपण इथे विकणार आहेत. तर आपल्याकडे अति युवा उद्योजक असा शब्द मी वापरला होता कारण यांचं अजून एज्युकेशन चालू आहे. बट मला सांगायला फार छान वाटतंय ते एज्युकेशन पण घेत आहेत आणि त्यांच्या घरी परिवाराकडनं त्यांना पूर्ण सपोर्ट आहे. जळगावचे आहेत ते, तिकडून त्यांना इकडे वेफर्स येतात. ते पॅकेजिंग स्वतः डिझाईन केलंय. एक पॅकेजिंग दाखव मला. पॅकेजिंग स्वतः डिझाईन केलंय, स्टिकर स्वतः डिझाईन केलंय आणि हा पेड प्रमोशन व्हिडिओ नाहीये. त्यांनी मला खूप आनंदाने बोलवलं होतं. आम्ही दुर्गा कॅफेच्या इथे यांचा व्हिडिओ केला होता. जवळपास 4.5 लाख गेला होता वाटतं. तो 4-4.5 लाख गेलाय. 5-6 लाख आहे का? ओके. तर त्याच्यानंतर त्यांना पण खूप छान आनंद झाला. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, कुठे आहे आपलं दुकान? आपलं दुकान जे आहे बलवंत प्लाझा, शॉप नंबर 2, पंचवटी हॉटेलच्या एक्झॅक्ट समोर आहे. आपलं वकीलवाडी, नाशिक. ओके. सो तुम्ही कधी पण MG रोडला आलात तर इथे या आणि जरूर यांना सपोर्ट करा. यांच्याकडनं वेफर्स घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून युवा उद्योजक ही नवीन जी जनरेशन आहे. मला फार आनंद होतो की आमच्या जनरेशनला एवढं इझिली अवेलेबल नव्हतं, इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट नव्हता. मराठी माणूस कायम नोकरी करण्यासाठी बनलेला आहे हे बिंबवलं गेलेलं आहे आणि त्याचा मला स्वतःला खूप त्रास झालाय. सो आम्हाला लेट झालं, पण या जनरेशनला लेट होऊ देऊ नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या युवा उद्योजकांना पोहोचवा आणि याचं भविष्याचं कल्याण करा.